आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. आमचे सरकार हिंदुत्ववादी पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभी. नितेश राणे. आमचे सरकार हिंदुत्ववादी असून हिंदुत्ववादाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सदैव सक्षम आहोत. पिंपरी रोहिला येथे मयत मारोत डुकरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत, असे आश्वासन मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिनांक 10 डिसेंबर बुधवार रोजी पीडित कुटुंबियाची भेट घेताना दिले. दुपारी 12 वाजता पिंपरी रोहिला येथे पोहोचून त्यांनी कुटुंबाला सांत्वन केले. जिंतूर तालुक्यातील पिंपरी रोहिला येथे गत 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी झालेल्या हल्ल्यात मारोत डुकरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यापैकी 12 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित 4 आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी आणि कठोर कारवाईसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात सरकारकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबियांनी भेटीदरम्यान नितेश राणे यांच्यासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यात मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी CID किंवा SIT मार्फत करणे, आरोपींना निकाल लागेपर्यंत जामीन न देणे, न्याय प्रक्रिया जलद गतीने राबवणे, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देणे तसेच आर्थिक मदत देण्याच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलींनो सावध रहा, सजग रहा. मिलिंद पोंक्षे यांचे प्रतिपादन. विद्यार्थ्यांनो सजग व्हा, जागृत व्हा, बोलायला शिका, नाही म्हणायला शिका, व्यक्त व्हा, पालकाशी सातत्याने संवाद साधत राहा आणि प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेने पहा, असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते मिलिंद पोंक्षे यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी यांच्या वतीने आयोजित एक संवाद विद्यार्थिनीशी या कार्यक्रमांतर्गत सेलू शहरातील नूतन कन्या प्रशालेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते मिलिंद पोंक्षे विद्यार्थिनीशी संवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनीत, दामिनी पथक प्रमुख अस्मिता मोरे, नूतन विद्यालय शिक्षण संस्था प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मानवत येथे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन संपन्न. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विज्ञानाची आवड लागावी आणि अंगी असलेल्या सुप्त गुणातून बाल वैज्ञानिक घडावे यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शकुंतलाबाई कांचनवार कत्रुवार विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन भरविण्यात आले. बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, बालकिशन चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय लड्डा, शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक गज्जेवाड, गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी नीलू पवार, केंद्र प्रमुख ओम मुळे, विनोद गायकवाड, प्रकाश मोहकरे, उमाकांत हाडुले, राजकुमार गाडे, आत्माराम पाटील, ज्ञानेश्वर जलशिंगे, दत्ता शहाणे यांची उपस्थिती होती. यामध्ये शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक पर्याय, हरित ऊर्जा, उद्यानमुक्त तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य, स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन इत्यादी घटकावर विद्यार्थ्यांना विषय देण्यात आले. भविष्यातील वैज्ञानिक आजच्या विद्यार्थ्यांमध्ये लपलेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने गणिताचे मॉडेल, विज्ञान प्रयोग तयार करून आणले त्यातून नक्कीच सिद्ध होते की विद्यार्थी हा कोणत्याही वैज्ञानिक शास्त्रज्ञापेक्षा कमी नसतो. आज विद्यार्थ्यांना तयार करून आणलेले सर्व प्रयोग, मॉडेल हे भविष्यातील प्रश्न सोडविणे होते. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक, माध्यमिक, दिव्यांग
आणि शिक्षक शैक्षणिक साहित्य अशा 4 गटामध्ये सहभाग नोंदविण्यात आला होता. डॉक्टर संजय हरबडे यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून सुधारणा. डॉक्टर संजय हरबडे यांनी उज्ज्वला रुग्णालय सेलू येथील वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 40 साधारणतः प्रसूती, 11 सिझेरियन प्रसूती, 20 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच 3 वेळा नियमित स्वच्छता केली जाते. सर्व डॉक्टर व कर्मचारी वेळेवर कर्तव्यावर हजर असतात. जन्म प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र मोफत दिल्या जात आहे. सर्व रुग्णांना सौजन्याने वागणूक दिली जात आहे. स्वतः डॉक्टर संजय हरबडे कधीही वॉर्डमध्ये पाहणी करून डॉक्टर व कर्मचारी हजर आहेत की नाही याची पडताळणी करतात. तसेच रुग्णांना आरोग्य सेवाबाबत विचारपूस करतात. त्यामुळे अधिकारी कर्मचारी वेळेवर उज्ज्वला रुग्णालयात उपस्थित राहतात. मागील 3 वर्षापासून बंद पडलेले CCTV चालू करण्यात आले आहेत. नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करणार पोलीस अधीक्षक. सध्या परभणी जिल्ह्यात पतंग उडवण्याचा हंगाम सुरू झालेला आहे. या काळात सर्वांनी पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा. परंतु जर कोणी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केला तर आणि नायलॉन मांजाची विक्री साठा कोणी करेल तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिला आहे. नायलॉन मांजामुळे मोटरसायकलवर जाणाऱ्या प्रवाशांचे गळे कापले जाऊन गंभीर दुखापती होऊन प्रसंगी जीवावर देखील बेतले जाते, असे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणे म्हणजेच सायकल स्वारांच्या जीवाला धोका उत्पन्न करणे आहे. नायलॉन मांजाविरुद्ध परभणी पोलीस दलाने नायलॉन मांजाविरुद्ध तपासणी मोहीम घेतलेली आहे. त्यामुळे माझा भाग म्हणून दिनांक 10 डिसेंबर बुधवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पतंग विक्री करणाऱ्या विविध दुकानांची झाडाझडती घेतली. या प्रकारची तपासणी पूर्ण परभणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. कोणीही कारवाई उडवून घेऊ नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले आहे. गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सेलू पोलीस दलात फॉरेन्सिक व्हॅन दाखल. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्ह्याच्या तपासासंबंधाने घटनास्थळावरील भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्याकरिता किट्स, रसायने व साधन मार्गिनीचे सज्ज असलेली फॉरेन्सिक व्हॅन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या विशेष प्रयत्नाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. नांदेडच्या प्रादेशिक न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रवेशशाळेकडून या व्हॅनची सुविधा उपलब्ध झाली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आता मोठी मदत होणार आहे. फॉरेन्सिक व्हॅनमध्ये विविध विषयातील प्रशिक्षित तसेच तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सेलू उपविभागातील सेलू, मानवत व पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत घडणारे गंभीर तसेच क्लिष्ट गुन्ह्याचे स्वरूपाची प्रकरणे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने फॉरेन्सिक व्हॅन महत्त्वाची ठरणार आहे. ही व्हॅन 8 डिसेंबर सोमवार रोजी कार्यान्वित करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, प्रभारी अधिकारी वाचक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफडे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व फॉरेन्सिक व्हॅनकरिता नेमलेले तज्ज्ञ अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते.